लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगावच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या बोळठाण परिसरात 27 सप्टेंबर 2025 रोजी शनिवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले। त्यामुळे शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। शेतकरी बांधवांनी पेरलेले मका, कपाशी व इतर पिके पाण्यात बुडाल्याचं दृश्य पाहावयास मिळत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज चॅनलचे नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली असता पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले। या पावसामुळे परिसरातील नदी, नाले, धरण भरण्याच्या मार्गावर आहेत। इतका मुसळधार पाऊस यापूर्वी झाला नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांच्या संकटाची चाहूल घेऊन तहसीलदार व प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी अशी मागणी करण्यात आली। शासनाने नियम शर्तीची अडचण न आणता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा ऑल इंडिया संविधान आर्मी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील असा इशारा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। बागुल साहेब, आमचा मेसेज कपाशीचे नुकसान झालेले आमदार साहेबांपर्यंत पोहोचवा। मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि कालपासून चालू असलेल्या नांदगाव तालुक्यामध्ये हा प्रचंड मोठ्या प्रमाणात जी अतिवृष्टी होते त्यातील आज आम्ही घाटमाथ्यावरील ढेकू येथील रात्री झालेल्या पावसामुळं प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी करतोय। ही गावातील ही बघा, ही कपाशीमध्ये कमरेइतकं पाणी, हे हातातोंडाशी आलेला घासा निसर्गाने हिनवला आहे। माझं प्रशासनाला विनंती राहील आणि शासनाला विनंती राहील की तुम्ही कुठल्याही टर्म्स अँड कंडिशन न लावता शेतकऱ्यांना आपल्याला कसं तारता येईल या पद्धतीने भरभरीत मदत करावी। भरीव मदत केल्यानंतर शेतकऱ्यांना उभं राहण्यास तेवढं सहाय्य होईल। हे नुकसान इतकं काही आहे की ते भरून निघण्यासारखं नाही आहे, परंतु आपण सगळ्यांनी मिळून या संकटाचा जर सामना केला तर ते काही प्रत्येकाला पुढं उभारी देण्यास आपल्याला काही अवघड जाणार नाही। आणि सन्माननीय तहसीलदार साहेब असो, प्रशासकीय यंत्रणा नांदगाव तालुक्याची, त्यांनाही हे सांगणं आहे की तुमच्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या खूप अल्प प्रमाणात आहे। मागे 4 दिवसापूर्वी तुम्ही जो पंचनामा करण्याचे आदेश दिले होते तेही पंचनामे आजपर्यंत पूर्ण नाही झाले। त्याच्यानंतर निसर्गाने परत एवढ्या मोठ्या प्रमाणात हानी केली आहे, ते तुमच्याकडनं पंचनामे वेळेत पूर्ण नाही होऊ शकत। त्यासाठी तुम्ही सरसकट पंचनामे करावे आणि जर तुम्हाला पंचनामा करायचा जर असेल प्रत्यक्ष पाहणी करून तर ह्या परिस्थितीमध्ये तुमचे अधिकारी या स्पॉटवरती पाठवा, हीच तुम्हाला विनंती राहील। आणि प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत लेवलला स्थानिक शिक्षक असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो, कृषी सहाय्यक असो, ग्रामपंचायत कर्मचारी असो, ऑपरेटर असो, ग्रामपंचायत ऑपरेटर असो, असे 30 कर्मचाऱ्यांची यंत्रणा ही गावामध्ये कायम सज्ज असते। परंतु तुम्ही पंचनाम्याचे आदेश देताना ठराविक 2च कर्मचाऱ्यांना आदेश करतात, एक तलाठी आणि एक कृषी सहाय्यक। शेकडो हेक्टर क्षेत्र या दोन लोकांकडनं पूर्ण होऊ शकत नाही। त्यातील प्रत्येक गावातील तरुण वर्ग हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करण्याला तयारही आहे, परंतु तुमचे कर्मचारी पाऊस उघडल्यानंतर किंवा आज इट इज कंडिशनमध्ये जर इथं आले तर शेतकऱ्याला तारण्यासाठी आणि तुमच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन या बाजूला ठेवा। शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे नियम लावू नका। तुम्हाला इतर गोष्टी करण्यासाठी कुठल्याही कायद्याचं पालन होत नाही। मी एक असं कुठल्या अधिकाऱ्याचं नाव सांगणार नाही, परंतु त्या अधिकाऱ्यांना मी कॉल केला असता त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष इतकं नुकसान झालं आहे, तुम्ही 2च कर्मचाऱ्यांचा ऑर्डर करता, शेकडो हेक्टर जमिनीचा कसा पंचनामा करणार? तर ते बोलले की आम्हाला शासनाच्या नियमाच्या पुढं जाता येत नाही, प्रत्येक गोष्टीत तुम्ही नियम पाळूनच करता का? अनेक याच्यामध्ये तुमचे शासकीय कर्मचारी गुंतलेले असतात, ते नियमातच असतं का सगळं बेकअप? पण शेतकऱ्याची हिंडून फिरून शेतकऱ्याचीच नियम का लावता तुम्ही? एक कपाशी आज डोक्या एवढी झाली आहे। संबंधित शेतकरी दादा भास्कर सूर्यवंशी यांची ढेकू येथील कपाशी आहे आणि इतर क्षेत्रातल्या मक्काही पूर्णपणे झोपल्या आहे। माझी शासनाला विनंती राहील की तुम्ही तात्काळ पाऊस उघडल्याबरोबर पंचनामे करा आणि शेतकऱ्याला 100% नुकसान भरपाई भेटली पाहिजे, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रार। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.